नमस्कार मित्रांनो. आज दिनांक आहे 13 जानेवारी 2026. तर आजपासून मी एक नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहे. तेव्हा मला तुमचा सपोर्ट मिळेल अशी मी आशा करतो आणि ब्लॉगला सुरुवात करतो. तर आज मी आमच्या शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये बघत असाल तिकडे वरती आमचे भाऊ फवारणी करत आहेत. चला तुम्हाला दाखवतो. हे आहे आमचे शेत आणि ह्या शेतामध्ये गहू मका लावलेली आहे आणि हे आहेत आमचे बंधुराज जे फवारत आहेत सध्याला तरी. फवारणी चालू आहे गव्हाची. शेतामध्ये आम्ही आता सध्याला बांधकाम केलेलं आहे घराचं आणि घराचं बांधकाम अजून पूर्ण नाही आहे. तरी तिथला नजारा तुम्हाला जास्त काय आवडणार नाही असं मला वाटतं. चला जाऊया आपण तिकडे बघूया. हा बघा, हा लसूण आहे. लसूण वगैरे आहे. हा कोथिंबीर वगैरे लावलेली आहे. थोडं अशा पद्धतीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे जास्त सगळं झालेलं आहे. आता तुम्हाला आंब्याकडे नेतो. आंबे बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल वा मस्तच आहेत की. हे बघा, आंब्यांचा टोटल व्ह्यू असा आहे. असे लागलेले आहेत आंबे. आणि इकडून अशा पद्धतीचं आहे सगळं. बघा कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. रानातल्या वस्तीला शेड मारला आम्ही आता सध्याला. बघा, हा कॉफी आंबा आहे आणि याला तोतापुरी आंबे लागतात. अतिशय चांगले आणि गोड आंबे लागतात याचे. आणि हाही खूप छान आंबा आहे, रत्नागिरी आंबा आहे हा. अतिशय रसाने भरलेला रसाळ असा आंबा आहे. खायला खूपच छान आंबे आहेत, खूप म्हणजे खूपच छान आहेत आंबे. बघा, आपण आलेलो आहोत आता आमच्या विहिरीकडे. तुम्हाला दाखवतो विहीर. हे बघा, इकडे आहे विहीर आणि पाणीही आहे. आता फायनली आपण घराकडे जातोय, म्हणजे आमचं जे आत्ता सध्याला बांधकाम चालू आहे तिकडे जातोय. पूर्ण झालेलं नाही आहे. आमच्या शेजारी लगत दुसऱ्याचंही चालू आहे.
तुम्ही बघालच. हे बघा अशा वाटा आहेत आणि जास्त काही नाही आहे अजून. नवीन शेत आहे आमचं, नवीन शेत केलेलं आहे, त्यामुळे जास्त इकडे बागायत नाही आहे लोकांचं. हे आमचे चुलते आहेत, मला दिसत असेल किंवा नाही मला माहीत नाही. हे बघा इकडे. आणि हे आहे बांधकाम, अजून चालू आहे, अपूर्ण आहे घराचे बांधकाम, पूर्णपणे नाही आहे. हे बघा काय ही केलं काय बाबा आप्पा? पेरू ही केला काय? तोडला का? लय मोठं होता अहो, पाक छाटून टाकलं. हं, शेंगा काढल्या का नाही अजून? एकाला शेंगाला हाय वाटतंय ना भाऊ? हं, उद्या बुधवार आहे ना, परवा दिवशी. हम्म हम्म. तर आपण आलेलो आहोत आमच्या घरी. इकडे शेतातलं घर वेगळं आहे आणि गावातलं घर वेगळं आहे, अजून अपूर्ण आहे घर, बांधकाम स्थितीत आहे. त्यामुळे आपण बघू शकता पूर्ण नाही आहे हे बांधकाम. अशा पद्धतीचं आहे आणि इकडे आमची गुरं आहेत. आता आपण जाणार आहोत तुरीकडे. तर हे बघा शेतातील तुरी काढून टाकलेल्या आहेत. आत्ता सध्याला तुरी काय फार जास्त झालेल्या नाही आहेत मित्रांनो, जास्त काय झालेलं नाही. हा आमचा मोती इथे बसलेला आहे, हा बघा. इथे बसलेला हा बघा. आणि पूर्णपणे मोकळं रान झालेलं दिसतंय तुम्हाला, मोकळं रान झालेलं दिसेल तुम्हाला इकडे. आत्ता सध्याला तर काही नाही आहे इकडे. वरती गहू, हरभरा आणि कांदे आहेत, तर तेही तुम्हाला दाखवतो. चला बघूया आपण. काय काढतोय का आता? काय पेरू बी नाही वाटतं. हां, पिकलं नाही ते ना. अरे तिकडं ती पोपट खाल्ला वाटतं तिकडं लराग्यानं. काढ की मग ते. मागाशिकच मी बघितला होता ती हे झालेला होता. मकाच चांगली आली आहे, पण आता ही कली मका पाकच खाल्ली.
हे बघा, अशा पद्धतीचे कांदे आहेत. आता कांदे काढायला आलेले आहेत. काढायचे आहेत कांदे. कांद्याला सध्या तर काय भाव नाही आहे. हरभरा अशा पद्धतीचा हरभरा आहे. हे बघा, हरभरा तुम्हाला दाखवतो मी. असा आला आहे हरभरा. हरभरा चांगला आला. गेलेलं गहू लावलंच नाही तर ही लय ठिकाणी ही दिसतंय, तुटक 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 रे. आणि खालचं ही कसं काय झालं रे? थोडं ही कल्या बाजू ही कमी कमी कशी काय आले त्या नवा मधलं ही झालेलं आहे, म्हणजे चांगलं आलंय. पण जी ही आहे ना कडकडेच्या बाजू, ती पाखी झाले त्या, म्हणजे लहान आल्या त्या. काय होय. ओके, तर पण मका कशी ही झाली बघ. आत्ता वाजलेत 7 मित्रांनो, आणि आता संध्याकाळच्या वेळेस गुरांना मकाचा भरडा वगैरे ठेवून त्यांच्या वैरणीची व्यवस्था करून जाण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो. तरी चला, आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.